आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारतात 1 जून पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कडक बदल करण्यात येत आहेत। अनेक कुटुंबांनी एलपीजी सिलेंडर ऐवजी पीएनजी कनेक्शन घेतले आहे। सरकारच्या निर्देशानुसार पीएनजी आणि एलपीजी यांचे दोन्हीही कनेक्शन असतील त्यांना एलपीजी सिलेंडर पुन्हा एजन्सीला द्यावे लागतील। त्यांना केवळ पीएनजी कनेक्शनचाच वापर करावा लागेल, परंतु काही जण एलपीजी सिलेंडर पुन्हा एजन्सीला देण्यास टाळाटाळ करत आहेत। मागील दशकात एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या 33.5 कोटी इतकी झाली आहे, तर पीएनजी युजर्सची संख्या 1.64 कोटी झाली आहे। घरगुती सिलेंडरचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने आता एक कुटुंब एक कनेक्शन हे धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार खालील नियमांमध्ये बदल करण्यात आलेत। भारतात ज्या कुटुंबांमध्ये पीएनजी कनेक्शन आहे त्यांना एलपीजी सिलेंडर पुन्हा संबंधित एजन्सीला द्यावे लागतील। तेल वितरण करणारी कंपनी घरगुती सिलेंडर गैरवापर काळाबाजार रोखण्यासाठी पीएनजी आणि एलपीजी या दोन्हींचा वापर करणाऱ्यांची नोंद करणे सुरू केलं आहे। आता दोन्हींपैकी एकाचा वापर करण्यास शासनाने आवाहन केलं आहे। पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर 30 दिवसात एलपीजी कनेक्शन बंद करण्यास सांगितलं आहे। तसेच ज्या भागात पीएनजी कनेक्शन नाही त्या भागात पुन्हा एलपीजी सिलेंडर वापरता येईल। जून महिन्यापासून पीएनजी पाईपलाईन असलेल्या क्षेत्रात एलपीजी सिलेंडर बुक करणे किंवा रिफिल करण्यास रोखलं जाणार आहे। शहरात गॅस वितरण कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांनी डिजिटल डेटाबेस पूर्णपणे एकीकृत केला जाणार आहे। पीएनजी कनेक्शन मुदतवाढीची अंतिम मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।